नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट 2025चा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे आणि एक्झाम झाल्यापासून आपल्याला माहिती होतं की या वर्षीचा पेपर हा टफ असल्यामुळे कट ऑफचे उतरणार आहेत. मात्र अपेक्षेएवढे कट ऑफचे खाली जाणार नाहीत. नेमकं किती स्कोअर असेल किंवा काय रेंजच्या विद्यार्थ्यांना या कट ऑफ उतरलेला फायदा होणार आहे, MBBS गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटसाठी काय कट ऑफ राहील किंवा BAMS साठी काय कट ऑफ साधारणतः राहतील, किती रँकपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळतील आणि क्वालिफाईंग कट ऑफ काय लागला, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो सगळ्यात अगोदर हे समजून घेऊया की ह्या वर्षी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन्स केले होते. जर मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 24,06,000 विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले होते. त्याच कंपॅरिझनमध्ये जर ह्या वर्षी बघितलं तर 22,76,000 म्हणजे जवळपास 1 ते 1.5 लाख विद्यार्थी यावर्षी कमी झालेले आहेत. आता त्यामधले एक्झामसाठी लास्ट इयर 23,33,000 विद्यार्थी बसले होते. यावर्षी फक्त 22,09,000 म्हणजे अगेन 1,30,000च्या आसपासचा आकडा हा कमी झालेला आहे. आणि क्वालिफाय किती झालीत बघा, मागच्या वर्षी 13,15,000 मुलं क्वालिफाय झालेली होती व यावर्षी मात्र 12,36,000 मुलं फक्त क्वालिफाय झालेले आहेत. म्हणजे नंबर ऑफ नीट ॲस्पिरंट्समध्ये सुद्धा हा आकडा कमी झालेला आपल्याला दिसतोय. आता अगेन महत्त्वाचं म्हणजे की मिनिमम किती मार्क्स मिळायला पाहिजेत तर आपल्याला ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेता येतो. साधारणतः अंदाज होता की 120 पर्यंत जनरल कॅटेगरीसाठी हा क्वालिफाईंग कट ऑफ हा कमी जाईल. मात्र ह्या वर्षी ओपन कॅटेगरीसाठी किंवा EWS कॅटेगरीसाठी मिनिमम क्वालिफाईंग कट ऑफ हा 144 मार्काचा लागलेला आहे. 144 म्हणजे मिनिमम 144 मार्क्स असतील तरच या मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे. याच्यापेक्षा कमी स्कोर असेल तर मात्र मॅनेजमेंट कोटा असो किंवा मेरिट कोटा असो कोणत्याही प्रकारच्या कोटासाठी ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग हा घेता येणार नाही. त्यानंतर OBC SC ST ह्या सगळ्या कॅटेगरीसाठी म्हणजेच रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 113 मार्काचा क्वालिफाईंग कट ऑफ हा लागलेला आहे. म्हणजे मिनिमम 113 ज्या विद्यार्थ्यांना असतील अशा विद्यार्थी मेरिट कोटा असो किंवा मॅनेजमेंट कोटा अशा सगळ्या प्रकारच्या सीटसाठी काउन्सिलिंगमध्ये भाग हे घेऊ शकतात. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट समजून घ्यायची आहे की हा 113 मार्काचा क्रायटेरिया हा SC-BC साठी सुद्धा लागू आहे. म्हणजे ज्या विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच फक्त ॲडमिशन्स घेणार आहेत व त्यांनी SC-BC जातीचे दाखले काढलेले आहेत तर असे विद्यार्थी 113 मार्कावरती महाराष्ट्रामध्ये इलिजिबल होऊन जातील. मात्र ऑल इंडिया काउन्सिलिंग असेल किंवा इतर स्टेटच्या प्रायव्हेट कॉलेजेससाठी मात्र त्यांना 144 मार्काचा क्रायटेरियाच फुलफिल करावा लागेल. तिथं जनरल कॅटेगरीमध्येच अशा विद्यार्थ्यांना कन्सिडर केलं जाणार आहे. त्याचबरोबर रिझर्व्ड कॅटेगरीचे विद्यार्थी म्हणजे SC ST OBC ह्या सगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी जर इतर राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जाणार असतील तरीसुद्धा त्यांना नीटमध्ये मिनिमम 144 मार्क्स असणं गरजेचंच आहे. तरच ते ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतील. आता मिनिमम जर एवढा स्कोर आला असेल तरच ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार आहे. मात्र बरेचसे विद्यार्थी असे सुद्धा असतील की ते या रिझल्टनुसार क्वालिफाय झालेले नाहीत, मात्र त्यांना BMS किंवा BHMS अशा कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल 144 मार्काचा क्वालिफाईंग क्रायटेरिया लागलेला आहे व तुम्हाला सध्या 120 किंवा 125 असा साधारणतः स्कोअर असेल तरीसुद्धा असे विद्यार्थी वेट करू शकतात. साधारणतः एक 3 राऊंड झाल्यानंतर BMS आणि BHMS कोर्सेससाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया हा कमी केला जातो आणि अशा वेळी अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग हा घेता येणार आहे. आता नेक्स्ट बघूया, क्वालिफाईंग क्रायटेरिया झालं. त्यानंतर साधारणतः ह्या वर्षी किती मार्काच्या रेंजमध्ये किती विद्यार्थी आहेत हा सुद्धा डेटा आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. आता 144 ते साधारणतः 350 जर बघितलं तर मेजरली जे काही विद्यार्थी आहेत ते ह्याच मार्काच्या रेंजमधले विद्यार्थी आहेत. म्हणजे रिझल्ट झाल्यापासून आम्ही जे काही विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग केलं तर तेव्हा सुद्धा हीच गोष्ट लक्षात आली होती की साधारणतः 350च्या पुढं स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही खूप कमी आहे व साधारणतः 150 ते 350 मध्ये ऑलमोस्ट विद्यार्थी याच रेंजमध्ये हे अडकलेले दिसतात आपल्याला. सो 144 ते 200 मध्ये साधारणतः 3 लाख विद्यार्थी आहेत. 200 ते 250 मध्ये साधारणतः 1,98,000 म्हणजे 2 लाख विद्यार्थी इथंच आहेत. 201 ते 250 मध्ये 1,98,000, 251 ते 300 मध्ये 1,57,000 मुले, 301 ते 350 मध्ये 1,26,000 आणि 350 ते 400 मध्ये साधारणतः 1,05,000. सो ऑलमोस्ट जी मुलं आहेत ती साधारणतः 350 ते 400च्या रेंजमध्येच अडकलेली आहेत.
आता इथून पुढची जी काही मुलं आहेत तर यांना या वर्षीचा कट ऑफ जो खाली जात आहे तर याचा बेनिफिट हा साधारणतः 400 मार्काच्या पुढे जी मुलं आहेत तर अशा मुलांना ह्या वर्षीचा कट ऑफ कमी होण्याचा फायदा हा जास्ती होणार आहे. आता तो कसा होईल बघा, तर इथंच जर आपण बघितलं साधारणतः 500 ते 550 मध्ये फक्त 39,000 विद्यार्थी यावर्षी दिसत आहेत आपल्याला. 551 ते 600 मध्ये फक्त 10,000 मुलं आहेत. त्यानंतर 601 ते 650 मध्ये फक्त 1200च मुलं शिल्लक राहिलेली आहेत आणि 651 ते 686 मध्ये फक्त 73च विद्यार्थी यावर्षी या रेंजमध्ये आपल्याला दिसत आहेत. यावर्षी किती मार्कापर्यंत किंवा किती रँकपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट MBBS किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस मिळू शकतात तर तेच थोडंसं आपण बघूया. सो सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट MBBS दोन्ही साधारणतः किती रँकपर्यंत मिळतात हा टेबल सुद्धा मी या ठिकाणी घेतलेला आहे. SC कॅटेगरीचा विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेज हवं असेल तर साधारणतः जी ऑल इंडिया रँक आहे त्यांच्या नीटच्या स्कोर कार्डवरची ती साधारणतः 1,52,000 पर्यंत असेल तर मिळू शकतं. OBC साधारणतः 45,000 पर्यंत जर रँक असेल तर ॲडमिशन्स हे लागू शकतात. SC/BC 49,000 रँकपर्यंत लागू शकतात. EWS विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षीपासून कमी झालेली आहे. त्याचं कारण आहे मराठा रिझर्वेशन. EWS कॅटेगरीचं स्टेटचं सर्टिफिकेट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 70,480 रँकपर्यंत ॲडमिशन्स हे मिळू शकतात आणि जनरल कॅटेगरीला 45,000 रँकपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स हे मिळू शकतात. त्याचबरोबर जर सेमी गव्हर्नमेंटचा विचार केला तर अगेन सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये SC कॅटेगरी 1,62,000 रँकपर्यंत ॲडमिशन्स हे लागू शकतात. SC/BC 80,000 पर्यंत, OBC 81,000 पर्यंत आणि अगेन जनरल 81,000 पर्यंत जर रँक असतील तर यावर्षी सेमी गव्हर्नमेंट MBBSसाठी नंबर हा लागणार आहे. आता साधारणतः या रँक मी एक्सप्लेन केल्या, पण किती मार्कापर्यंत ॲडमिशन्स लागू शकतात हेही थोडंसं रफली मी एक्सप्लेन करतो. सो साधारणतः गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी 430 पर्यंत जर स्कोर येत असेल आणि SC कॅटेगरीचा मुलगा असेल तर 430 प्लस असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये MBBS लागणार आहे. STसाठी साधारणतः 335 पर्यंत जरी स्कोर असेल तरी MBBS लागू शकतं यावर्षी. OBC 507, SC/BC 505, EWS अगेन इथं हा कट ऑफ हा खाली जाणार आहे 485 आणि जनरल कॅटेगरी 507 मार्क जरी असतील तरी जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे गव्हर्नमेंट MBBSचे चान्सेस हे जास्ती असणार आहे. देन सेमी गव्हर्नमेंट SC कॅटेगरी 426 असेल तरीसुद्धा चान्सेस लागणार आहेत यावर्षी. OBC 478, SC/BC 478, जनरल 478. सेमी गव्हर्नमेंटसाठी जनरली OBC असेल, SC/BC असेल, EWS असेल किंवा जनरल असेल साधारणतः कट ऑफ हे सेमच लागत असतात. त्यामुळे 478 पर्यंत जरी स्कोर असेल तरीसुद्धा नंबर हा या ठिकाणी लागणार आहे. आणि गव्हर्नमेंट BMSचा कट ऑफ सुद्धा मी या ठिकाणी दिलेला आहे. गव्हर्नमेंट BMSमध्ये सेफ स्कोर मी या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे पहिल्या 3 राऊंडमध्ये जनरली काय कट ऑफ लागतात तर ते कट ऑफ मी या ठिकाणी दिलेले आहेत. 366 जर स्कोर असेल तर पहिल्या 3 राऊंडमध्ये गव्हर्नमेंट BMS लागू शकतं. SC/BC 412, EWS 378 व जनरल 413 हे तिसऱ्या राऊंडपर्यंतचे सेफ कट ऑफ आहेत. तिसऱ्या राऊंडनंतर कदाचित याच्यापेक्षा 50 मार्क जरी कमी असतील तरीपेक्षा तिसऱ्या राऊंडनंतर विद्यार्थ्यांचे नंबर्स हे गव्हर्नमेंट BMSसाठी लागू शकतात. सेमी गव्हर्नमेंट SC 292 292 पर्यंत चान्सेस आहेत. OBC 297, SC/BC 295 आणि जनरल 300 हा साधारणतः सेफ स्कोर राहील. पण BMSचे बरेचसे राऊंड्स दरवर्षी कंडक्ट केले जातात. लास्ट इयर 12 कॅप राऊंड झाले होते व लास्टच्या काही राऊंड्समध्ये नवीन कॉलेजेससुद्धा येतात. तर त्यामुळं लास्टच्या राऊंड्समध्ये अगदी मी म्हणेन की 250 जरी स्कोर असेल पण थोडीशी रिस्क असू शकते. अशा विद्यार्थ्यांना लास्टच्या राऊंडपर्यंत जरी हे विद्यार्थी थांबले तरीसुद्धा त्यांना महाराष्ट्रामध्ये मात्र नवीन आलेल्या सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजेसमध्ये नंबर्स हे लागू शकतात. सो साधारणतः हा यावर्षीचा टेंटेटिव्ह कट ऑफ असेल. ॲडमिशन प्रक्रिया पुढच्या साधारणतः 10 ते 12 दिवसामध्ये चालू होईल. डॉक्युमेंटची तयारी करून ठेवायचे आणि जर आपल्याला काही डाऊट्स असतील तर आरंभ करिअरच्या काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करू शकता. थँक्यू.